ही कथा आहे प्रेमाची. एक साधी प्रेमळ सोज्वळ आई, जिला तिच्या छोट्या संसारात फक्त शांतता आणि मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य हवे होतं. पण ज्या व्यक्तीवर तिनं अंधविश्वास ठेवला, त्याच्याच हातून तिचं आणि तिच्या 9 महिन्याच्या बाळाचं आयुष्य निर्दयी कटात संपलं. ही सत्य घटना प्रेमा आणि तिच्या 9 महिन्याच्या बाळाची आहे. अवघ्या 26 वर्षांची प्रेमा गावातल्या एका शेतकरी कुटुंबातली मुलगी होती. साध्या स्वभावाची, गोड बोलणारी, सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करणारी अशी ती मुलगी होती. कॉलेजच्या दिवसातच तिची ओळख राहुल नावाच्या तरुणाशी झाली. सुरुवातीला केवळ मैत्री होती, पण हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. राहुल पुण्यामध्ये व्यापारी व्यवसाय करत होता आणि आर्थिकदृष्ट्या तो खूप संपन्न होता. त्याच्या गोड बोलण्याने आणि प्रेमाच्या वचनांनी प्रेमाचे मन जिंकले. दोघांच्या घरच्यांनी देखील विरोध न करता 2015 मध्ये त्यांचे लग्न करून दिले. ते लग्नाचे दिवस अजूनही तिच्या घरच्यांना लक्षात होते. ते डोळे पाणावणारे, हसरे आणि स्वप्नांनी भरलेले क्षण होते. प्रेमाचं आयुष्य तिच्या विवाहानंतर पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात बदललं होतं. लग्नानंतर दोघांनी कर्जत जवळच स्वतःचे छोटे पण सुखी घर उभारले. राहुल सुरुवातीला प्रेमानं वागत असे. भविष्याची स्वप्न रंगवणाऱ्या 2 मनाची गाठ, त्या गाठीवर विश्वास ठेवून तिनं तिच्या घरच्यांना मागे टाकत संसारामध्ये पाऊल टाकले होते. काही वर्ष संसारात खरे प्रेम होते. ते सहजीवन खूप गोष्टी शिकवत होते. त्यांना एक मुलगी होती. तिच्या आगमनाने त्यांच्या घरात खऱ्या अर्थानं चैतन्य आलं होतं. मग काही वर्षांनी मुलाचा जन्म झाला. तिचे सर्वस्व घर चालवणे, मुलांची काळजी घेणे, नवऱ्याचे सुखदुःख पाहणे, या सगळ्यातच ती हरवून गेली होती. तिला कोणतीही तक्रार नव्हती. फक्त तिच्या छोट्याशा जगात तिला शांतता हवी होती. राहुल ही त्या काळात बाहेरून तरी कुटुंबप्रेमी पती आणि जबाबदार वडिलांचं भान बाळगत होता. पण राहुलचे वागणे आता हळूहळू बदलू लागले होते. आता तो उशिरा घरी येऊ लागला, फोनवर गुंतून राहू लागला. मग एके दिवशी प्रेमाच्या लक्षात आलं की तो तिच्या आयुष्यातून खूप दूर जात आहे, कुठल्या तरी दुसऱ्याच दिशेने वळत आहे. पण तरीही प्रेमानं तक्रार केली नाही. ना स्वतःच्या कुटुंबाला काही सांगितले, ना पोलिसात काही फरफट केली. कारण तिचे मन अजूनही त्या प्रेमाच्या आठवणींमध्ये गुंतलेले होते. ती फक्त इतकंच पाहत होती की तिचे कुटुंब अबाधित राहावे, मुलांचे आयुष्य सुखाचे जावे. पण तिला हे कुठे ठाऊक होतं की ज्याच्या सहवासातील आयुष्य घालवायचे तिने ठरवले होते, तोच तिच्या आणि तिच्या मुलाच्या जीवनाचा अंत करायचा कट रचतो आहे आणि प्रेमाच्या त्या आठवणीवरती कवड्यांचा शेवटचा धागा देऊन ठेवतोय. राहुल प्रेमाचा नवरा, 2 मुलांचा बाप होता. एक यशस्वी कुटुंब वाटायचं, पण त्याच्या आत काहीतरी वेगळंच होतं. पुढील काही वर्षात राहुलचं लक्ष घरापेक्षा बाहेर अधिक जाऊ लागलं. तो अनेक महिलांशी प्रेमसंबंध ठेवत होता. त्यातील एक होती राणी. ती एक इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील क्लर्क होती. सोशल मीडियावरनं त्या दोघांची ओळख झाली होती आणि हळूहळू हे नातं शारीरिक आणि भावनिक पातळीवरती गेलं होतं. राणीशी लग्न करण्यासाठी आणि आयुष्याशी पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी राहुलने मनात एक भीषण डाव सुरू केला. तो म्हणजे पत्नीला कायमचं हटवण्याचा. त्याला माहित होतं की पत्नी त्याच्यावरती विश्वास ठेवते. ती कधीच तक्रार करत नव्हती. पोलिसात ती जाईल अशी देखील शक्यता नव्हती. त्यांनी खुनाचा कट रचायला सुरुवात केली. राणीशी मिळून त्यानं प्रेमाला संपवण्याचा निर्णय घेतला. राहुलने त्याचे मित्र आणि त्यांच्या एका साथीदाराला या कृत्यासाठी पैसे देऊन कामावर ठेवले. राणीने यासाठी 50,000 रुपये आगाऊ दिले आणि उर्वरित 1.5 लाख रुपये कामानंतर द्यायचे असे ठरले. संपूर्ण कट ठरवून झाला. ठिकाण, वेळ आणि काय करायचे ते सगळे सांगितले गेले. रविवारी रात्री 9:30च्या सुमारास राहुल, प्रेमा आणि 8 महिन्यांचा मुलगा सासरच्या घरी जाऊन घरी परत येत होते.
गाडी त्याच्याच हातात होती. आधी ठरल्याप्रमाणे त्यांनी देहू रोड बायपास जवळ तिथे एका निर्जन जागी गाडी थांबवायचे असे ठरवले होते. तो म्हणाला, मला कसं तरी होतंय, आपण थांबूया. काही समजून घेण्याआधी तो गाडीतून उतरला. तेवढ्यात त्याचे साथीदार आधीच तिथे पोचले होते. गाडीमध्ये प्रेमा आणि तिचं बाळ होतं. राहुलने बाहेर थांबून संकेत दिला आणि दोघे जण कारमध्ये घुसले. त्यांनी प्रेमाचा गळा दोरीने आवळला. ती ओरडायच्या आधीच सगळं संपवून टाकलं. ती धडपडत होती, मुलाच्या रक्षणासाठी वळवळत होती. बाळाचा देखील त्यांनी दोरीने गळा आवळून त्याला ठार मारले. मग फक्त पोलिसांना फसवण्यासाठी त्यांनी राहुललाही थोडीशी दुखापत केली. राहुलने त्यांना आधीच सांगितले होते की त्याच्या अंगावर काही जखमा हव्यात, जेणेकरून तो स्वतःला पीडित दाखवू शकेल. नंतर त्यांनी गाडीतील मोबाईल, दागिने आणि 1,00,000 रुपये घेतले. अर्थात हे सगळे नाट्य पोलिसांना दाखवण्यासाठी होते. रात्री 12:30 वाजता राहुलने स्वतःच पोलिसांना फोन केला आणि तो अत्यंत अस्वस्थ असल्याच्या आवाजात म्हणाला, 2 अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी त्यांच्यावरती हल्ला केला, त्याच्या पत्नीचा खून केला आणि मुलालाही गळा दाबून मारले आणि तो पोलिसांना सांगत होता. पोलीस घटनास्थळी लगेच पोचले. पण जेव्हा पोलिसांनी त्याला माहिती पुन्हा पुन्हा विचारली तेव्हा त्याच्या गोष्टीमध्ये विरोधाभास जाणवू लागला होता. त्यांनी लगेच फोन का केला नाही असे पोलीस त्याला विचारू लागले. पत्नीच्या आणि मुलाच्या मृत्यूचे त्याला वाईट वाटत नव्हते. मुलाच्या मृत्यूवर पूर्णपणे तो शांत होता. ना रडणं, ना भावनिक प्रतिक्रियांना कुणाला दोष देणं. पत्नी आणि बाळासाठी आक्रोश नाही, दागिने गेल्याचा दुःख नाही. शिवाय इतक्या वेळेनंतर कॉल का केला? नंतर मदत लगेच का नाही मागितली? 2 दिवसाच्या चौकशीनंतर आणि मोबाईल तपासणीनंतर जे सत्य समोर आलं ते मात्र अत्यंत धक्कादायक होतं. राहुल राणीसोबत सतत संपर्कामध्ये होता. तिच्यासोबतचे फोटो आणि इतर 2 महिलांशी असलेले संबंध उघडकीस आले. म्हणजे एका वेळी त्याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. शेवटी पोलिसांच्या कठोर चौकशी दरम्यान राहुल कोसळला आणि त्यानं स्वतःची पत्नी आणि मुलाच्या खुनाची कबुली दिली. पैसे आगाऊ दिले होते. राहुलने हल्लेखोरांना माहिती दिली की कोणत्या क्षणी कार थांबवायची, कुठे थांबवायची आणि कोणत्या पद्धतीने हल्ला करायचा. पोलिसांनी राहुलची मोबाईल तपासणी केली. राणी नावाच्या एका मुलीसोबत त्याचे अनेक कॉल्स, मेसेजेस आणि चॅट सापडले. त्याच्यावर मैत्रीचे नव्हते, तर ते प्रेम आणि कटकारस्थानाचे मेसेजेस होते. तिचा तपास केला गेला. ती एका इंग्रजी माध्यम शाळेतील क्लर्क असल्याचे समोर आले. तिच्या मोबाईलमध्ये देखील राहुल सोबतचे फोटो होते. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे प्रेमाला हटवण्याचा उल्लेख एका चॅटमध्ये स्पष्ट होता. पोलिसांनी फक्त पुरावेच गोळा केले नाहीत, तर त्यांनी एका बापाच्या, एका पतीच्या मुखवट्यामागे लपलेला नराधमाचे खरे रूप समोर आणले. त्यांनी मोबाईल कॉल, CCTV फुटेज, घटनास्थळाचा फॉरेन्सिक अभ्यास आणि सर्व संशयितांचा मनोवृत्ती तपासून हे गुन्हेगार कोणते तंत्र वापरत होते हे पूर्णपणे उघड केले. या घटनेतून आपण काय शिकावे? प्रेम, विश्वास, नात्यांमध्ये स्वार्थाची मिसळ झाल्यास माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. एकाही तिच्या चिमुकल्या बाळाचा केवळ पतीच्या वासनेमुळे आणि दुसऱ्या नात्याच्या हव्यासामुळे जीव घेतला. नाती जपा, संवाद ठेवा. कोणत्याही परिस्थितीत हिंसक मार्ग निवडू नका, कारण एक चुकीचा निर्णय केवळ आयुष्य नव्हे तर अनेकांचे भविष्य उद्ध्वस्त करतो. ही घटना आपल्याला शिकवते की नात्यांमध्ये विश्वास, संवाद आणि पारदर्शकता फार महत्त्वाची असते. स्वार्थ, वासना आणि लोभ नात्यांचा पाया हादरवतात आणि त्यातून हिंसक मार्ग निवडतात, तर त्याची किंमत निरपराध लोकांना चुकवावी लागते. आपल्या आयुष्यात काहीही संकट आलं तरी हिंसाचार
हा त्यावरती कधीच उपाय नसतो. समस्या मोकळेपणानं बोलून कायदेशीर मार्गानं सोडवा.